तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, ठीक आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये ना भाऊ यार. कौन है ये लोग, कहां से आते हैं? सॉरी ब्लॉग मध्ये. तर गाईज काय आहे, पहिला ब्लॉग आहे ना, म्हणून थोडंफार चुका होतातच. तर आम्ही रोज प्रॅक्टिसला येतो रनिंगसाठी आणि आम्ही ग्राउंड पण केलेलं आहे इकडं, बघू शकता सिनियर कॉलेज. हे आहे सिनियर कॉलेज आणि ज्युनियर कॉलेज पण दाखवेल तुम्हाला मी. ज्युनियर कॉलेज गावात आहे, हे सिनियर कॉलेज आहे. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर या. गाईज आम्ही रनिंगला येतो ते तर गोष्ट खरी आहे, पण आम्ही 1 किलोमीटर फक्त पाय चालत आलेलो आहे, अजून पण पळलेलं नाही. तर आम्ही आज जाणार आहे मुल्लेर किल्ल्यावर आणि वातावरण तर फक्त गावाकडेच बघायला मिळत. बघू शकता हा मुल्लेर किल्ला आहे का. आणि आम्ही आता किल्ल्यावर जाणार आहे पळत, पण केव्हा पळतो माहिती नाही. गाईज माझं नाव आहे रोहित. अच्छा, आणि याचं नाव आहे निलेश. ठीक आहे, समझ गया. तर आमच्या ब्लॉगला पण सपोर्ट करा, आम्हाला पण सपोर्ट करा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू बनून राहा. तर आम्ही आजपासून ब्लॉगची सुरुवात करतोय. असंच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. तर चला, ज्या कामासाठी आलेलो ते तर करावंच लागणार आहे. आता आम्ही पळतो, तुम्ही पण आमच्यासोबत या लवकर. गावाकडची मुलं तुमच्यासाठी खास. चला, बघत राहा ब्लॉग कंटिन्यू. चलो, ब्लॉग कंटिन्यू बघत. गाईस खूप थकलो आहे आणि आता जवळच आलं आहे. हे बघा मुल्लेर किल्ला बघू शकता. निलेश भाऊ बघा एवढे थकले. चल थोडं राहिलं, चल. रोज इथं प्रॅक्टिस करायचो आम्ही, इथं थांबून. आज तिकडं वरती जाणार आहे, ते बघा तिथं जाणार आहे. तर चला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. गाईज हा बघा मित्र आहे माझा, हा बघा असं नाव आहे लखन पवार. नुसता खाऊन फुगला आहे तो. जिसका पेट नहीं और सेट नहीं, ज्याला नाही पोट तो भिकारचो. सायकल घेऊन फिरतोय बघा. चल रे रनिंगला चल. गाईज बघा लखन पण आला आता आमच्यासोबत, तो पण चढाई करणार आहे. चला जाऊया, पुढं भेटू. बघा हे दोघी चढत आहे आणि किल्ल्यावरचं वातावरण हे बघा किती छान वाटतंय एवढं सगळं बघून. खूप थकलोय गाईज मी. हे बघा अजून आपल्याला वरती जायचं आहे, जास्त टोकपर्यंत नाही जायचं आहे, पण अर्ध्यापर्यंत तर नक्की जाणार. ही निलेशची गाडी आहे बघा. इकडे किल्ल्यामध्ये त्याचे बाबा राहतात, पण तो काय किल्ल्यात येत नाही, तर शेती पण करतात ते. आम्ही पण शेतकरीच आहोत. तर चला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा, भेटूया आता वरती. गाईज निलेश बघा वा बघा आमचा मुल्लेर किल्ला. बाकीच्यांनी बघितलाच असेल, ज्यांनी नाही बघितला त्यांनी लवकर या.
ढेऱ्या बघा ढेऱ्या. खूप थकलोय भावांनो, मला तर चढलं जात नाही. निलेश बघा कुठून घुसतो. खूप बेकार. बापरे, आज किल्ला चढला जात नाही. वा हो ना, काम आत्ता केलेले. आधी जो नव्हतं ते सोनंच होतं. इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या पायऱ्या आहेत असं म्हटलं जातं. हे बघा दगडी पायऱ्या आणि इथं देव आहेत. खूप थकलोय खूप. हा माकड बघा, माकड निलेश माकड. ते दिसतंय ते आमचं गाव आहे. चला मग आता डायरेक्ट वरती भेटू. डायरेक्ट वरती. बोलण्यामध्ये काही चुके झाल्या तर माफ करा, कारण माझा पहिला ब्लॉग आहे. मला अनुभव नाहीत. मी रोज रोज ब्लॉग बनवत नाही, पण आजपासून रोज बनवेल. रोज म्हणजे एक दिवस सोडून ब्लॉग येईल. बघत राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. गाईस, फायनली आम्ही गणपती मंदिराजवळ पोचलोय. बघू शकता, हे बघा मागे गणपती मंदिर. पावसाळ्यात वातावरण म्हणजे खूपच छान असतं, पण आत्ता वाजलेले आहेत आपले 6 वाजत आहेत. निलेश बघा, फायनली आम्हाला पाणी मिळालेले. बघा निलेश बघा किती ताण लागले त्याला. मला पण ताण लागलेले रे भाऊ, मला पण दे रे भाऊ. हा बघा म्हातारा माणूस. इथं बाबांचं घर आहे, बघू शकता. इथं बाबा राहतात. ही त्यांची गाय. हे बघा बाबांचं घर. बाबांनी आम्हाला चॉकलेट दिल्या होत्या, 3 दिल्या होत्या. एक त्याने खाल्ली बघा, खातोय आरामखोर. माझी खाल्ली गेली. बघा किती जंगल आहे. आणि आत्ता वाजलेत 6 संध्याकाळीचे. यावेळी आम्ही इथं आलेलो. निलेश बघा काय फालतूगिरी करतोय. काय रे, का बरं फालतूगिरी करतोय रे? चुप कर बे कुत्ते. पचपरी आईची सुंदरी. पचपरी आईची सुंदरी, तुझा ॲटिट्यूड ठेव तुझ्या घरी. फायनली आता आम्ही सोमेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे. बघा हे आहे मंदिर. येथे जो आलेला आहे त्यांनी तर पाहिलंच असेल, पण जो नाही आलेला आहे त्याला मी दाखवणार आहे. खूप छान मंदिर आहे. आणि इथं तोफ ठेवलेल्या आहेत 2. या तोफ खाली होत्या, एक इकडे होती आणि एक त्याच साईडला होती. तर तिथून उचलून
ते आता इथं ठेवले आहेत. हा बघा निलेश उचलतोय आता. ए मार रे गोळी मार रे. चाललोय घरी भावांनो. काही कारणामुळे मंदिरात नाही गेलो, पण नेक्स्ट टाइम नक्कीच जाऊ. निलेश चालला गाईस. चला आपण पण जाऊ आता खाली. चला. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. निलेश पण खूप एक्कारला टकला आहे तो. फायनली आपण खाली उतरून आलेलो आहे आणि आता ब्लॉग इथेपर्यंतच होईल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना राम राम. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. बाय बाय. बाय गाईस, बाय.